गरज पडली तर मोठ्या थकबाकीदारांवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करू असा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी दिला। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेल्या बिगर शेती कर्जाची थकबाकी वाढल्याने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली। गेल्या वर्षी मार्चमध्ये बँकेचा NPA 39% पोहोचला होता। बिगर शेती कर्जाची वसुली करण्याच्या संचालक मंडळाच्या हालचाली दिसत नसल्याने बँक अधिकच आर्थिक अडचणीत आली आणि मे 2018 मध्ये संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं। प्रशासकांच्या नियुक्तीला 10 महिन्यांचा कालावधी लोटला तरीही बड्या थकबाकीदारांच्या वसुलीकडे विशेष लक्ष दिलं नसल्याची बाब प्रशासक शैलेश कोथमिरे यांच्या निदर्शनाला आली। त्यानुसार 29 युनिट्सकडील थकबाकी वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। आता मोठ्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी जरूर तर कोणतीही कारवाई करू असा इशारा प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी यावेळी दिला। बँकेचा लक्ष्य त्या ठिकाणी खरीप आणि रब्बीचा मिळून आहे साधारणतः 417 कोटी साधारणतः त्या ठिकाणी एकूण कर्ज वाटप या 2 हंगामामध्ये बँकेचं त्या ठिकाणी झालेलं आहे। साधारणतः यामध्ये आणखी एक भाग त्या ठिकाणी विशेषत्वानं सांगावं लागेल की मागच्या वर्षीची साधारणतः जी वसुलीची परिस्थिती आहे की जी आपल्याकडे शेती कर्जाची विशेषतः शेती कर्जाची वसुली आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी जवळजवळ 41% वसुली आपली त्या ठिकाणी झालेली आहे। जून अखेरची मार्च अखेरची आपली आता वसुली जवळजवळ 22% त्या ठिकाणी बँकेची वसुली त्या ठिकाणी शेती कर्जाची त्या ठिकाणी झालेली आहे। हा सुद्धा एक सहकाराचाच भाग आहे। जिल्हा बँक ही जिल्ह्याची त्या ठिकाणी मातृसंस्था म्हटलं जातं आणि ही मातृसंस्था म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडे सहकाराचं जे काही महत्वाचं त्या ठिकाणी उद्दिष्ट त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी महत्वाचं जर बघितलं तर त्यामध्ये सहकारांतर्गत सहकार हा सुद्धा भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि तशा प्रकारच्या बँकेच्या आव्हानाला या ठिकाणी ज्या पद्धतीनं नागरी सहकारी बँका असतील, ज्या पद्धतीनं नागरी सहकारी पतसंस्था असतील, त्याचबरोबर जे काही सर्वसामान्य ठेवीदार असतील, बँकेचे ग्राहक असतील, ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिला तो खरंच या ठिकाणी त्याला मोल नाही आहे। अशा पद्धतीचं त्याचं आपल्याला म्हणजे किती त्यांचे या बँकेवर त्या ठिकाणी विश्वास आहे त्याचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल। या पत्रकार परिषदेला सरव्यवस्थापक किसन मोटे, व्यवस्थापक KR पाटील, RD गोटे, MC दुलंगे, RN जाधव, विलास पाटील, DM बिराजदार, मुजावर, व्यवहारे, राजू शिंदे, महेश जाधव, लता साठे, मंजिरी देशपांडे यांची उपस्थिती होती।